बहाल करताना घाई झाली का असा मुद्दा आता कपिल सिब्बल उपस्थित करतायत। त्यामुळे अपात्रता आधी की पक्षासंदर्भातला निर्णय आधी हा पेच प्रसंग खरं तर आधी सोडवायला जायला हवा होता। याच पद्धतीच्या चुका या आधीच्या काळात झालेल्या आहेत आणि त्या चुका दुरुस्त केल्या जाव्यात अशी सुद्धा विनंती आता कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादातून करताना समोर दिसतात। म्हणजे याचा अर्थ आपण पाहतोय की एक एक मुद्दा घेऊन सविस्तर मूलभूत प्रश्नांवर मूलभूत मुद्द्यांसह अत्यंत बारकावे पाहून आपल्याला हे सगळे संपूर्ण युक्तिवाद पुढे जाताना दिसतोय। मात्र कृष्णा यांनी मगाशी सांगितल्यानुसार सुप्रीम कोर्टाने जर ही भूमिका घेतली असेल की आम्हाला अपात्रते संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे असं जर आता सुप्रीम कोर्ट म्हणत असेल तर याचा अर्थ नेमका आता काय घ्यायचा आहे कृष्णात? कारण कोर्टाला आता या संदर्भात त्यांची भूमिका, त्यांचा निर्णय, त्यांची निरीक्षणं नोंदवणं आता भाग झालेली आहेत का? कारण इतक्या दिवसांच्या सुनावणीनंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की आम्हाला जो निर्णय आहे अपात्रते संदर्भातला तो द्यायचा आहे। नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली गेली की आम्हाला अपात्रतेचा निर्णय द्यायचा आहे आणि त्याचबरोबर आत्ता देखील त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की आम्ही जो काही निर्णय घेऊ तो भविष्यात देखील लागू होईल, त्याचे परिणाम भविष्यात देखील दिसून येतील। त्यामुळं केवळ एक शिवसेना राजकीय पक्षापुरता हा निर्णय नसणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली गेली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जसे शिवसेना पक्षाला एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं गेलं, तशाच प्रकारे अजित पवार यांच्या पक्षाला देखील चिन्ह आणि नाव दिलं गेलं आणि अगदी सेम तशाच प्रकारची प्रक्रिया ही शरद पवार यांच्याकडून दिली गेली किंवा आव्हान याचिका दाखल कर आव्हान देण्यात आलं। त्यामुळं जे केवळ एका पक्षापुरती ही निर्णय जो आहे तो अवलंबून नसणार आहे। येत्या काळामध्ये इतर सर्व पक्ष असतील, येत्या काळामध्ये अशा काही घडामोड्या घडत असतील किंवा पक्ष फुटत असतील तर त्याला देखील अशा प्रकारे याचा निर्णय लागू होईल अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि यावेळी कपिल सिब्बल यांनी देखील सुभाष देसाई केसचा जो रेफरन्स आहे तो पुन्हा एकदा कोर्टाला सांगितलेला आहे आणि त्यामुळं कोर्टाने देखील सांगितलं की आम्ही जो काही आत्ता काही निर्णय देऊ तो भविष्यासाठी महत्त्वाचा असेल, भविष्याला लगेच भविष्यासाठी देखील लागू होईल। त्यामुळं जे काही सुप्रीम कोर्ट आत्ताच अलीकडचे म्हणजे आजच्या ज्या काही भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळते त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की सुप्रीम कोर्टाला या संदर्भातला निर्णय जो आहे तो तात्काळ द्यायचा आहे। तर अशा प्रकारची एक देहबोली जी आहे ती दिसून येते, तसे संकेत मिळताना दिसून येत आहेत। आम्हाला अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे, अपात्रता सिद्ध करायची आहे अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर जो काही आम्ही निर्णय घेऊ तो भविष्यासाठी लागू असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळं कपिल सिब्बल हे काल गेल्या 2 दिवसांपासून जो युक्तिवाद करत आहेत, काल देखील युक्तिवाद केला गेला, त्याचा पुढचा भाग जो आहे तो युक्तिवादाचा ते आज वारंवार काही मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत। आणि कालच्या मुद्द्यामध्ये देखील तेच महत्त्वाचं होतं की केवळ विधिमंडळातल्या संख्येच्या आधारित चिन्ह आणि पक्ष दिला गेला हे अत्यंत चुकीचं आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणत्याही इतर बाबी ज्या आहेत ते पक्षातली उभी फूट जी आहे ती पाहिली नाही, हे वारंवार मुद्दा कपिल सिब्बल उपस्थित करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील तसं सांगितलं गेलं की आम्ही जो निर्णय घेऊ तो भविष्यासाठी देखील लागू आहे असेल आणि अनेक अर्थानं खरं तर महत्त्वाचं आहे। मनश्री, आपण बघितलं असेल की आधी सुप्रीम कोर्टाने ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला अपात्रते संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे आणि या पुढच्या काळात भविष्यामध्ये आमचा हा निर्णय लागू असेल हे सूचक टिप्पणी आहे। या व्यतिरिक्त आणखी काय अपडेट्स आहेत मनश्री? आणखी एक इंटरेस्टिंग युक्तिवाद आता कपिल सिब्बलांकडून पुढे येतोय। ते म्हणतायत की निवडणूक आयोगाने 2018च्या पक्षघटनेचा उल्लेख तर केलेला आहे पण त्याच पक्षघटनेकडे दुर्लक्ष सुद्धा केलं। आम्ही दोघींपैकी म्हणजे ठाकरे आणि शिंदे या दोन्हींपैकी कुणीही निवडणूक आयोगाकडे जाऊन हा मुद्दा उपस्थित केलेला नव्हता। म्हणजे घटनेचा मुद्दा हा निवडणूक आयोगाने स्वतःच उपस्थित केलेला आहे, तो कोणीही आमच्या पक्षांपैकी दोन्ही गटांकडून हा मुद्दा उपस्थित झालेला नव्हता। मग आयोगाला ही माहिती मिळालीच कुठून? हा मूलभूत प्रश्न आता कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे। त्यामध्ये ते एका कायद्याचा देखील उल्लेख करतात की लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 29A नुसार सेक्शन 29A मध्ये दुरुस्त केलेली पक्षघटना निवडणूक आयोगाकडे नोंदवणं हे बंधनकारक असल्याचं कुठेही नमूद नाही। जो युक्तिवाद निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात केला जात होता की दुरुस्त झालेली पक्षाची घटना ही आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही, 2018 मध्ये जी काही दुरुस्ती झाली ती त्याच्यानंतर आमच्याकडे आलेलीच नाही, असा जो काही दावा निवडणूक आयोगाकडून केला जात होता त्या दाव्याला खोडून काढण्याचं काम कपिल सिब्बल करतायत आणि ते सांगतायत की लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 29A नुसार
जर घटना दुरुस्ती झालेली असेल तर पक्षघटना दुरुस्ती ही निवडणूक आयोगाकडे नोंदवलीच पाहिजे, ते बंधनकारकच आहे असं कुठेही नमूद नाही. आम्ही पक्षघटनेतली दुरुस्तीची माहिती तरी सुद्धा आयोगाला दिली होती, मात्र 2018ची पक्षघटना आम्ही पत्रासोबत आयोगाकडे सादरही केलेली होती, मात्र आयोगानेच ती आम्हाला मिळाल्याचं नाकारलं. आणि प्रमुख मुद्दा असा आहे की जर पक्षघटना आयोगाकडे सादर करणं बंधनकारक नसेल, जर ते तुमच्या कायद्यात नमूद नसेल, तर मग निवडणूक आयोगाने आम्हाला पक्षघटना मिळाली नाही किंवा त्या पक्षघटनेच्या आधारे आम्ही असा कुठला निर्णय देतोय हे म्हणण्याचं कारणच काय, असा मूळ प्रश्न आता कपिल सिब्बल उपस्थित करतायत. आणि जर परिस्थिती अशी होती, जर इतकी गुंतागुंतीची होती आणि इतकी संभ्रमाची होती, तर अशा परिस्थितीत नवं सरकार हे स्थापन व्हायलाच नको होतं, हे देखील कपिल सिब्बल म्हणतात. कपिल सिब्बल आणखी एक महत्त्वाचं वाक्य, जे राजकारणातलं अतिशय महत्त्वाचं वाक्य, ते देखील आता सध्याच्या घडीला कोर्टात उच्चारतात. ते म्हणतात की सत्ता ही लोहचुंबकासारखी असते. 31 आमदार गेले, त्याच्यानंतर 39 झाले, त्याच्यानंतर 56 सुद्धा होऊ शकतात. आणि जर अशीच प्रक्रिया सुरू राहिली तर ती लोकशाहीसाठी घातक ठरेल. आणि म्हणूनच पुन्हा एकदा अपात्रतेचा मुद्दा, जो ज्याच्यावरती निरीक्षण कोर्टानं नुकतंच नोंदवलेला आहे, त्याच मुद्द्याला सहमत होत कपिल सिब्बल म्हणतात की अपात्रतेच्या याचिका या जर प्रदीर्घ काळ प्रलंबित ठेवल्या तर अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवते. त्याच्यामुळे अपात्रतेच्या याचिका या लवकरात लवकर सोडवल्या जायला हव्यात, किंबहुना वेळच्या वेळीच सोडवल्या जायला हव्यात, की जेणेकरून भविष्यकाळात गुंतागुंतीची परिस्थिती ही उद्भवणार नाही आणि भविष्यकाळात दुसऱ्या एखाद्या प्रकरणात अशा पद्धतीचा जो मूलभूत प्रश्न या प्रकरणात निर्माण झालेले आहेत ते तसे उपस्थित होणार नाहीत. त्याच्यामुळे एक आपण म्हणू शकतो की आजचा जो ट्रेंड आहे सुनावणीचा, तो अशा पद्धतीने आता फिरताना आपल्याला बघायला मिळतो आहे की आता अपात्रतेचं नेमकं करायचं काय. अपात्रतेच्या सुनावणी या जर वेळच्या वेळी झाल्या असता, त्याच्यावर जर निकाल लागला असता तर कदाचित चित्र फिरलेलं असतं आणि हे अपात्र झाले असते आमदार जर एकनाथ शिंदेकडे गेलेले, तर कदाचित ते फ्लोअर टेस्टिंगला सुद्धा उपस्थित राहू शकले नसते. असा एक मूलभूत विषय सध्याच्या घडीला कोर्टात चर्चेला आलाय. अर्थातच, म्हणजे काल आपण बघितलं होतं की राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत, त्याच्यानंतर आज अपात्रतेच्या मुद्द्यावरनं ही संपूर्ण युक्तिवाद होताना दिसतोय. आणि पुढचा मुद्दा कृष्णात, आता जर आपण बघायचं झालं तर जे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत, एकतर अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे आणि भविष्यामध्ये आमचा निर्णय लागू असेल असं आता कोर्टाने स्पष्ट करून टाकलेला आहे. सूचक टिप्पणी खरं तर ती इतर पक्षांना देखील हा निर्णय लागू होऊ शकतो अशा पद्धतीचं ते वक्तव्य म्हणून त्याकडे आपल्याला पाहता येईल. आणि पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी 10th शेड्यूलचा 10व्या परिशिष्टाचा उल्लेख केलेला आहे, जे 10वं परिशिष्ट या संपूर्ण केसमध्ये अत्यंत महत्त्वाचं खरं तर केंद्रबिंदूच राहिलेला आपण बघितलेला आहे. कृष्णात, 10th शेड्यूलचा मुद्दा हा काल देखील उपस्थित केला होता कपिल सिब्बल यांच्याकडून आणि आज देखील उपस्थित केला गेलेला आहे. कारण 10th शेड्यूल हा पक्षांतर बंदी कायद्यांच्या संदर्भातला आहे आणि विधिमंडळ पक्ष खरा की राजकीय पक्ष खरा यावरून सध्या युक्तिवाद हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. कारण राजकीय पक्ष हा खरा असायला पाहिजे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा एक भाग असतो, राजकीय पक्षाचा एक अंग असतं. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय पक्ष हाच मूळ मानला पाहिजे. कारण राजकीय पक्षातूनच विधिमंडळ पक्षाची निर्मिती होते. जेव्हा पहिल्यांदा राजकीय पक्ष जन्माला येतो, त्यानंतर निवडणुका लढवल्या जातात आणि जर आमदार निवडून आले तर विधिमंडळ पक्षाची निर्मिती होते. त्यामुळं राजकीय पक्ष खरा की विधिमंडळ पक्ष खरा यावरून सध्या या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू असलेला पाहायला मिळतोय. आणि त्यासाठी विविध दाखले जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्याकडून दिले जात आहेत. यामध्ये 10th शेड्यूलचा मुद्दा अत्यंत हिरिरीनं कपिल सिब्बल मांडत आहेत. काल देखील त्यांनी मांडला, आज देखील मांडत आहेत. जर 2/3 बहुमतानुसार आमदार फुटले असतील तर त्यांना थेटपणे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय किंवा मर्ज होण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु इथं मात्र त्यांनी थेटपणे शिवसेना पक्षावरच दावा केला आणि स्वतः पूर्ण पक्ष जो आहे तो आपला असल्याचं सांगत त्यांनी दावा केला आणि निवडणूक आयोगानं देखील त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळं हा मुद्दा जो आहे तो थेटपणे कपिल सिब्बल उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. आणि या संपूर्ण युक्तिवादाच्या दरम्यान कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत आहेत की राजकीय पक्ष हाच महत्त्वाचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि त्यांच्याकडेच राजकीय पक्षाकडेच मूळ राजकीय पक्षाकडेच आपण बघितलं असेल की ही जी फूट झाली तेव्हापासूनच खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे आणि त्यांनी वारंवार याच मुद्द्यावर भर दिलेला आपण बघितलेला असेल की राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा. काल देखील त्यांच्याकडनं हा युक्तिवाद करण्यात आला होता. मनश्री यांच्याकडे काही अपडेट्स आहेत. मनश्री, सभापती हे
वर्तणुकीच्या आधारावर निर्णय घेतात. जून 2022 मध्ये पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या एका सभेच्या सूचनेला प्रतिसाद न देणं हे स्वेच्छेनं सदस्यत्व सोडण्यासारखं आहे का, असंच न्यायमूर्तींनी थेट विचारलेलं आहे. त्यामुळं आता यावर देखील कपिल सिब्बल त्यांना उत्तर देत आहेत, युक्तिवाद करतायत.